हॅलो गाईज, वेलकम बॅक टू लर्न विथ वैशाली. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण एक छान टॉपिकवरती बोलणार आहोत. तो टॉपिक म्हणजे काय माहिती? तो टॉपिक असा आहे की जर आपल्याला इंग्लिशला समजून घ्यायचं आहे तर काय करावं लागेल. ही जी भीती आहे ना, ती आज घालवायची आहे. थोडी थोडी घालवू आपण. रोज डेली आपण त्या भीतीला समजून घेऊ आणि इंग्लिशची भीती छूमंतर करू. तर मी स्वतःला एक चॅलेंज दिलं आहे की बाबा, ही इंग्लिश जी लँग्वेज आहे हिचं पर्पज काय आहे आपल्या लाईफमध्ये. तर इंग्लिशच्या लँग्वेजचं आपल्या जीवनात पर्पज आहे. आपण स्वतःला आत्मविश्वासाने पाहायला पाहिजे. जर आपण आपल्या स्वतःला सांगण्याचा प्रयत्न करतोय की मला खूप साऱ्या गोष्टी आवडतात, मला स्वतःला नवीन नवीन स्किल शिकायला आवडती, हे ज्यावेळेस आपण सांगतो कॉन्फिडन्सनी, ते सांगण्यासाठी ज्यावेळेस इंग्लिशचा उपयोग केला जातो ना, तिथे आपण स्वतःला एक आत्मविश्वासाने पाहायला पाहिजे. बस हा अर्थ इंग्लिशचा आहे. तर मग ह्या इंग्लिशला समजून घेण्यासाठी आपण आज 3 पॉईंटकडे लक्ष देऊ, फक्त 3. सगळ्यात अगोदर इंग्लिश शिकण्याचा पॅटर्न समजून घेऊ. पॅटर्न काय घ्यायचा आहे? फक्त काय करू आपण? स्वतःविषयी सेंटेन्स बनवू. आज फक्त स्वतःविषयी सेंटेन्स बनवायचे. ते सेंटेन्स थोडे बनवायचे आहेत, त्यांना कसं समजून घ्यायचं, त्याच्यानंतर काय होईल की त्याने आपला कॉन्फिडन्स वाढत, ते आज आपण बघू. चला शिकूया. लेट्स बिगिन. एकच पॅटर्न आपण समजून घेऊ. इंग्लिश आपल्याला बोलायला शिकायचं आहे, त्याचा पॅटर्न काय आहे माहिती आहे? फक्त आय विषयी सेंटेन्स बनवायचे आणि त्याच्यानंतर फॉर. आता हे आय आणि फॉर बस. आज आपण इंग्लिशचा पॅटर्न समजून घेऊ. आता मी आय आणि माझ्या क्रिया सांगते. क्रिया काय सांगणार आहे? आय वर्क. आय वर्क. आय वर्क. आय स्पीक. मी बोलते. आय राईट. मी लिहिते. आय कुक. मी स्वयंपाक करते. आणि सगळ्यात खास 1 2 3 4 आय लर्न. मी शिकते. आज आपण पॅटर्नला समजून घेतो. काय करायचं? हा आय वर्क आहे ना, हा एक छोटा वाक्य. मी काम करते. मी काम करते. हे जे एक वाक्य आहे ना, ते काय करू आपण? पाहून बोलू. आय वर्क. आधी मोठ्याने बोलायचं आहे. आय वर्क. तिसरी वेळेस काय करायचं माहिती आहे का? हे आय वर्क आणि स्पीडने बोलायचं. आय वर्क. आय वर्क. आय वर्क. मोठ्याने बोल. आणि ते पाहून बोलायचं आहे सुरुवातीला, नंतर पाहूनच मोठ्याने बोलायचं आहे. तिसरी वेळेस मोठ्याने बोलायचं पण पाहून नाही बोलायचं. चौथी वेळेस स्पीडने बोलायचं. आय वर्क. आय वर्क. आय वर्क. आय वर्क. किंवा मी 5 शब्द डायरेक्ट बोलणार आहे. आय वर्क. आय स्पीक. आय राईट. आय कुक. आय लर्न. हे जे आहे ते स्पीडने बोलायचं आहे. आय वर्क. आय स्पीक. आय राईट. आय कुक. आय लर्न. आय वर्क. आय स्पीक. आय राईट. आय कुक. आय लर्न. हे मी मोठ्याने बोलायचं आहे. बरं, हे असं बोलल्याने आपल्या जिभेला त्याचा सराव होईल. आय वर्क. आय लर्न. आय स्पीक. आय कुक. आय लर्न. हे जे आहे आपल्याला प्रॅक्टिस करायची, ह्याला आपण समजून घेऊ. असं बोलल्याने काय होईल? ह्याचा अर्थ असा होईल की दिवसात ॲटलिस्ट आपण एकदा तरी बोलू शकतो ना. आपण त्याचा यूज करू का? तर आपण दरवेळेस एक 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 वर्ड बोलतोय, त्याची प्रॅक्टिस केल्याने दिवसभरात ॲटलिस्ट 1 किंवा 2 वेळेस आपण ते बोलायचंच आहे. समजा कॉल आला. आय वर्क. मी काम करते. आय एम बिझी. मी कामात बिझी आहे. म्हणजे हे शब्द आपण यूज करायचे. त्याने काय होईल? आपण सहज प्रॅक्टिस केल्याच्यानंतर, ते यूज केल्याच्यानंतर सहज बोलू शकतो. आता हा झाला एक पॅटर्न. दुसरा पॉईंट सांगायचं आहे. बरं, आता दरवेळेस आपल्याला प्रॅक्टिस करायला पार्टनर कुठून शोधायचा? दरवेळेस आपल्याला ज्यावेळेस शिकायचं असतं ना, आपल्याला खूप अडचण वाटते. तर पार्टनर शोधायच्या ऐवजी आपण स्वतःशीच बोलायला चालू करायचं. आय वेक अप. आय ड्रिंक टी. आय ईट फूड. आय टॉक. आय स्पीक ऑन फोन. आय लर्न इंग्लिश. हे जे शब्द आहेत, हे सारखे 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 रिपीट 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 स्वतःशी बोलायचे. आय वर्क. आय वर्क इन पार्लर. आय एम बिझी. आय एम वर्किंग वुमन. हे जे शब्द आहेत, मी स्वतःशी रोज कितीदा बोललं पाहिजे, असा आपल्याला प्रश्न येतो. जर आपल्याशी पार्टनर नाही म्हणून जर आपण बोलायचं थांबलो तर आपली प्रॅक्टिस होणार नाही आहे. आपल्याला छोटे छोटे सेंटेन्स, छोटे छोटे वाक्य स्वतःशी आरशात बघून बोलायची प्रॅक्टिस करावंच लागेल. असं केल्याशिवाय आपल्याला म्हणजे तो कॉन्फिडन्स येणार नाही. आणि तिसरा पॉईंट असा आहे की डोंट स्पीक परफेक्ट इंग्लिश. ओनली स्पीक इंग्लिश डेली. एव्हरी डे. एकदम परफेक्ट इंग्लिश आलंच पाहिजे असं काही आग्रह धरूच नका. फक्त बोलू. चुका झाल्या तरी चालेल, मिस्टेक झाली तरी चालेल, पण बोलू. आता तिसरा जो पॉईंट आहे ना, तो काय आहे माहिती आहे की बाबा,
आम्ही किती वेळेस एक सेंटेन्स बोलल्यावर तो लक्षात राहील. आपण असं म्हणू नाही शकत की 100 वेळा एक सेंटेन्स बोला तुमच्या लक्षात राहील. काही काही खूप स्मार्ट आहे, ते 50 वेळा एक शब्द बोललं तर त्यांच्या लक्षात राहील. आता आय वर्क हा जो शब्द आहे, जर मी 100 वेळेस बोलले तर डेफिनेटली मी बोलताना मी सांगणार आहे आय वर्क, मी काम करते. पण मी 50 वेळा बोलल्याच्या नंतर लक्षात राहील का? तर मला असं वाटतं जर आपल्याला त्याच्यावरती खूप छान कॉन्फिडन्सने बोलायचं म्हटलं तर एक एक सेंटेन्स जर आपण 100 वेळेस जर एक सेंटेन्स बोलत राहिलो तर डेफिनेटली आपल्याला रोज 5-5 सेंटेन्स खूप छान येऊ शकतात बोलायला. फक्त 5 सेंटेन्स रोज आणि मोठ्याने बोलायचेत, स्वतःशी बोलायचेत आणि एकदम बिनधास्त बोलायचेत. हे जर आपण समजून घेतलं, हे जर आपण बिनधास्त करायला लागलो तर नक्कीच आपल्याला खूप छान इंग्लिश समजून बोलायला येऊ शकते. त्याच्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो एवढ्या एकाच कारणामुळे, इंग्लिशचा पॅटर्न काय आहे, सब्जेक्ट आणि क्रिया सांगायची आपल्याला, ती स्वतः एकदा बघून बोलायचं आहे. एक सेंटेन्स एकदा बघायचा आहे, बोलायचा आहे. दुसरी वेळेस तो स्पीडनी बघूनच बोलायचा आहे. तिसरी वेळेस तो न बघता बोलायचा आहे. चौथी वेळेस न बघता स्पीडनी बोलायचा आहे. 5वी वेळेस तो रोज यूज करायचा आहे. ही गोष्ट आपण समजून घेतली की डेफिनेटली आपण खूप छान फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकतो. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही आजचा माझा व्हिडिओ पाहितला त्याच्याबद्दल खूप सारे मनातून आभार. आणि तुम्हाला मी एकदम ट्रूथवाली गोष्ट सांगते आहे, फक्त तुम्ही शिकत नाही आहेत, मी स्वतः इंग्लिश बोलायचं शिकते आहे. त्याच्यामुळे मनात असं काही कन्फ्युजन आणू नका. रोज आपण छोट्या छोट्या पॉईंटला समजून घेऊ. मला माहिती आहे की खूप फ्लुएंटली इंग्लिश बोललेले लोक भरपूर आहेत, पण इंग्लिश बोलण्याची सुरुवात करून समजून घेणारे खूप कमी आहेत. आणि बहुतेक ते इंग्लिशला समजून घेऊ शिकणारं आपण त्यातले होऊ शकतो. म्हणून मला असं म्हणायचं आहे की प्लीज आपण पॅटर्न समजून घेऊ आणि आपल्या स्वतःला कॉन्फिडेंटली पाहू. तुम्हाला जरी आज वाटत असेल की अरे किती छोटा टॉपिक आहे, पण ह्या छोट्यामधूनच खूप भारी होणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि प्लीज स्वतःला कमी लेखू नका. तुम्ही सुद्धा खूप खास आहेत. तुमच्याकडे आत्ता मोबाईल आहे, तुम्ही पाहतायत मला, तर डेफिनेटली तुम्ही हळूहळू तुमच्यात इम्प्रूव्ह करू शकता. तुम्ही दुसऱ्या स्किलमध्ये नंबर 1 आहेत आणि ही स्किल हळूहळू शिकायची बस. तर वेळात वेळ काढून तुम्ही आज माझा व्हिडिओ पाहितला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. अशाच व्हिडिओ पाहत राहा आणि असाच सपोर्ट देत राहा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करत जा, कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला खूप छान एनकरेज करतो रोज नवीन टॉपिकसाठी. भले मी आजारी पडू, भले मला मूड नसू, भले मला क्लायंट खूप असू, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तरी असं वाटतं की नाही तुम्ही माझा आवर्जून व्हिडिओ पाहणार आहेत. तुम्हाला असं वाटेल की आज माझ्या माइंडमध्ये काय आयडिया आली आणि आज आपण काय शिकणार आहोत, असं तुम्हाला उत्सुकता असेल. म्हणून मला रोज व्हिडिओ तयार करूशी वाटतो. कामात वेळ काढून सुद्धा मी तुमच्यासाठी व्हिडिओ करते. त्याच्यामुळे थोडंसं मनातून आनंदी राहा आणि असाच सपोर्ट द्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.